हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज थोडंसं वेगळं रेसिपी आहे, मग व्हिडिओ शेअर करावा म्हणले तुम्हाला. आज मी करणार आहे टेस्टी आंबाडा भाजी. आंबाडा भाजीमध्ये 3-4 प्रकार करते मी. डाळ घालून आंबाडा भाजी करायला आले, मग ते तुम्हाला रेसिपी शेअर करत होते. हे बघा, हे आंबाड्यात पण दोन प्रकार असते. त्रिशूल आंबाडा वेगळा आणि हे असं पानं असतात ना, हे बघा, हे अशा पानं हे लवकर शिजतात आणि असं त्रिशूलसारखी 3 रेषाची असते, ते शिजत नाही. बघून घ्या, घेताना तुम्ही आंबाडा त्यावेळेला बघून घ्या. हे बघा, असं राऊंड पान असले ना, हे आंबाडा भाजी लवकर शिजते. हे पानं शिजवलं टाकले ना तुम्ही, भाजी लवकर शिजते. आणि जे असं त्रिशूलसारखी असते ते शिजतच नाही, किती पण तुम्ही पाणी उकळून घ्या, ही लवकर शिजते. आणि याचं टेस्ट पण वेगळा असते. ते एकदम सौ लागते. ते त्रिशूल भाजी असते ना, ती सौ लागते. पानावर ओळखायचं. बघा, असं राऊंड पान, हे असं त्रिशूलसारखी कुठंच कट नाही आहे, ते असं त्रिशूलसारखी येते 3. आता ही मी बारीक कट करून पाणी उकळायला टाकते, का की आंबटपणा जायला. डायरेक्ट भाजी करायला घेतले ना, खूपच आंबट होते. आता मी जरा बारीक करून घेते, कट करून करते. त्याच्यात पण 3-4 प्रकार आहेत. कोणते आपला ज्वारीची बारीक कणी घालून करते, कोण तांदळाची बारीक बासमतीची कणी घालून करते. मी डाळ घालून करायला 3 प्रकार डाळ घालायचं. आणि हे बघा, हे असं बारीक कट करून घेतले. कट करून गरम पाण्यात उकळून घ्यायचं. हे बघा, गरम पाणी ठेवले मी इथं उकळायला. त्याच्यात एक 2-3 मिनिट पान नंतर असं बघायचं, काढून असं हाताने दाबून, मऊ झाले असेल तर काढायचं पाणी सांडून. मग पुढचं प्रोसिजर तुम्हाला दाखवते मी. भाजीला उकळायला टाकले तेव्हापर्यंत मग त्याला आता घालणाऱ्या डाळ सांगते बघा. कुठलं डाळ मी वापरते. हरभरा डाळ, हे बघा, एवढं छोटीशी वाटीभर घ्या. मी हाताने घालते सवय मला. आणि थोडंसं मूग डाळ, चव येते मूग डाळने. मूग डाळ प्रमाण जर कमीच झाला, लय थिकनेस येते मूग डाळनं. आणि थोडंसं तूर डाळ, तिन्ही डाळ, हरभरा, मूग, तूर. आता तिन्ही स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून टाकू. तर भाजी शिजेपर्यंत, त्यापर्यंत भाजी शिजून घेते. त्यापर्यंत स्वच्छ धुवून कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या काढून घ्या. आपण कसं आमटीला ते वापरतो ना, तसं करायचं. हे बघा फ्रेंड्स, असं सगळं डाळ मी उकळून घेतलेलं आहे. बारीक असं आमटीला ते कसं उकळून घेतो ना, तसं उकळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातलं पाणी काढायचं, फक्त डाळ वापरायचं आपल्याला. सगळं असं जाळीने मी असं नुसतं डाळच वापरते. आणि तांब्यात काढा, म्हणजे घोटायला बरं होतं. कधी पण डाळ जर एकजीव व्हायचं असलं ना, तांब्यात घोटून घ्या. असा भगोणा कुकरमध्ये एकजीव होत नाही, तरतरी राहतं. असं चाळणीने मी काढून घेतले. तर पाणी असलं तरी काय हरकत नाही, थोडंसं ग्रेव्ही होते. असं कसं आंबट जरा घट्ट असते म्हणून पाणी काढायला लागलं. बाकी काय फरक पडत नाही पाणी जरी झालं तरी. माझ्याकडून आज गडबडीत थोडंसं पाणी जास्त पडलं. हे का पाणी खाल्लं राहिलेलं ना, आपण आमटीला ते वापरू शकतो. आणि आता हे तांब्यात असं काढून घेतलं. तर घुटून घेते मी. थोडंसं तरी म्हणजे एकदम एकजीव करू नका, थोडंसं तरी करून घेऊ. आणि एक साईडला ठेवलं. आणि तुम्हाला म्हणले होते ना, आंबाडा असं पाणी उकळून घ्या म्हणून, असं उकळून घेतलेलं आहे. थोडंसं गरम आहे अजून. आता हे काय पाणी न पहिल्याचं सगळं सांडायचं, दाबून सगळं पाणी काढा. ह्याच्यातलं कसं आंबटपणा कमी होते भाजीला, नंतर कसं जळजळ होते खाल्ल्यावर. आता हे पहिल्याचं पाणी काढते. असं सगळं जे गरम पाणी होतं ते उकळायला ठेवलेलं, ते पाणीमधलं सगळं भाजी काढून घेऊन परत एक आपलं साधं थंड पाणीने धुवून घेते. म्हणजे आंबटपणा पूर्णपणे गेले ना, काही जळजळ होत नाही. तसं काय पित्ताचे शरीर असलं ना, खूप जळजळ होते. सगळं काढून घेतलेलं, भाजी उकळून घेतलेलं पाणी. आता हे पाणी मी सांडते. आणि दुसरं पाणी घेऊन मी तुम्हाला ते स्वच्छ धुवून परत एकदा धुवून घ्यायचं. म्हणजे जे आंबटपणा राहिलेलं होतं आतमध्ये भाजी, ते पण निघून जातं. हे बघा, आता परत भाजी पाण्यात घालते मी. कोण जण असं डायरेक्टच घोटून घेते, तसं करू नका, खूप आंबट होते.
पूर्णपणे त्याचा आंबटपणा काढा त्याच्या भाजीतला. टेस्ट काय फरक पडत नाही. लय लोक वाटतात की असं पाणी असं दाबून पाणी काढा आणि हे शिजवलेल्या डाळामध्ये घाला. हे का फ्रेंड्स, डाळ आणि भाजी सगळं एक तांब्यात घातल्या तर छानपैकी असं रवीने घुटून घेऊ आपण. तांबा सरकते जरा, तांब्यात लवकर होते बरं का, बाकी कशातच एवढंच लवकर होते. छान लागते उन्हाळ्या दिवसात ना आंबाडा भाजी आणि गरम गरम भाकरी मस्त लागते, तेवढंच टेस्ट. आता मी तुम्हाला ते तांब्यातलं दिसत पण नसेल तुम्हाला, मग मी आता एक बघूनच घालून दाखवते. हे बघा, असं हे जीव, असं भाजी आणि डाळ एक जीव करून घेतले. आता ह्याच्यात मी घालणार आहे आपलं हिरवी मिरची, जिरा आणि लसूण मिक्सरमध्ये मी काढून घेतलेले कच्चंच घालते. हे भाजीची अजून एक स्पेशालिटी म्हणजे काय, आपण याला ते म्हणजे उकळून ते घेत नाही, कच्चंच करतो, मस्त लागतं. असं कसं जिरा मोहरी घालून फोडणी घालून उकळून ते करत नाही. कुणाला पाहिजे तर करते, नाही म्हणत नाही, आमच्यात आम्ही करत नाही तसं. आणि याच्यात आता मी घालणार आहे मीठ. मीठ जरा जास्तच लागते, काय की आंबट असते ना, मोठे त्याच्यात मीठ. आणि थोडंसं हळद. आता परत रवीने सगळं मिक्स करून घ्यायचं. कुणाला पाहिजे तर वरून तेल मोहरी ते घालून वरून तडका घालायचा, याला मस्त लागते तसं. पण कोण तवा हे काय म्हणतात कढईत घालून तसं तडका मारून उकळून घेते. तर आम्ही भाजी डाळ उकळून घेतलेलं आहे म्हणून मी काय त्याला उकळून घेत नाही परत. फक्त असं रवीने छान एकजीव करून घेते, सगळं हिरवी मिरची त्याला मिक्स व्हायला पाहिजे, मस्त लागते बरं का आंबाडा भाजी. आता मी याला तडक्याला थोडंसं आता मी एक ह्याच्यात काढून घेते. हे बघा झाले, असं एक जीव करून घेतले मी डाळ आणि भाजी मस्तपैकी. आता मी याला तडका घालते वरून. हे बघा, मी फक्त मोहरीचे तडका घातले, ऑइलमध्ये मोहरी टाकले आणि वरून कोथिंबीर घातली. मस्त लागते गरम भाकरीसोबत ते. काही जास्त नाही, फक्त डाळ शिजून घ्यायचं आणि भाजी दोन्ही शिजून घेतले. वेगळ्या वेगळ्या शिजून घ्या, एकत्र करू नका. थोडं शिजून घेऊन रवीने घोटून वरून हिरवी मिरची ते पेस्ट घातलं, मीठ घातलं, झालं, भाजी तयार होते. जास्त असं अद्रक लसूण टमॅटो कांदा असं काहीच झंझट नाही, झटपट होणार आहे आंबाडा भाजी. थँक्यू. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.